आणि 8 दिवसानंतर त्यांनी मला आवाज दिला, अबे कमला, अबे कमला. तर माझे सुद्धा कर्तव्य आहे की त्यांच्या हाकेला धावून जाणे. पण घरातली सर्व कामे आटोपली, आम्ही अनेकातले आहोत आणि या एवढ्या देवाचं करता करता, एवढी पूजा करता करता 1 ते 1.5 घंटा लागते. म्हणून माझं पण तेच आहे, सर्व कामे आटोपली, राहिली फक्त देवाची पूजा. असं करते, आधी त्या देवाची पूजा करते, नंतर काय म्हणतात माझे पती ते 2 शब्द त्यांच्याशी बोलते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे सद्गुरु दिसले, मला हे सद्गुरु दिसले. सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. कृतज्ञतेचे शान विचारे पायावर झुकले, मला हे सद्गुरु दिसले, मला हे सद्गुरु दिसले. माझ्या पतीने मला काहीतरी कामानिमित्त आवाज दिला असेल तर माझं पण कर्तव्य आहे त्यांच्याशी बोलायचं. मी असं करते, काय करत आहे ते त्यांना आवाज देऊन पाहते. कारभारी रायाजी दाता राया, मला कशाला आवाज दिले नाताजी, काय म्हणता चला. बायको बोलली नवऱ्याची छाती फुलते. ओके बाय. नाही तर आपला मेंगल्यासारखा राहायचं घरातल्या घरात. असं कमला काय हो, झोप लागत नाही. हो वा. 7 गायी मरून गेल्या, बरोबर आहे हो तुमचं. 3 म्हशी दुधावून टाकल्या. हो ना. माझी आई मरून गेली एकाएकी. आपली लहान मुलगी नेहमी नेहमी तापानं राहते. हो. मला विचार येते. कोणता बा? मी म्हणतो आपण ज्या जग्गू बाबाकडे जात होतो, हो बा. 6 महिने चांगले राहतो. हो ना. त्या जाणत्यापाशी गेल्यानं बरोबर आहे. आणि 4 महिन्यानं पुन्हा आपल्या तब्येती बिघडते. आपल्या घरी काही नाही काही होते. तर
म्हणून मी म्हणतो काय आता त्या जग्गू बाबाकडे जायचं नाही. का म्हणलं? आता दुसरा बाबा पाहायचा. तुम्ही पागल झाले का बा? 5,000 ठिकाणी 10,000 देऊन हं? पण जग्गू बाबाकडे जायचं नाही. तुम्ही पागल झाले? मी काय पागल झालो? तुम्हाला माहित आहे हा. आपल्या गाई म्हशी मरत होत्या, हो त्या जग्गू बाबाकडे गेलो, हो त्या जाणत्याने आपल्या घराची बांधणूक करून दिली. बरोबर आहे. म्हणून आपल्या गाई म्हशी मरणं बंद झाल्या, आपल्या मुलीची तब्येत खराब होणं बंद झाली. आणि तुम्ही म्हणता तो वैद बदलावा? मी याच्यासाठी बदलवून म्हणतो का उलटू उलटू काऊन येते छेड. उलटू उलटू खाऊन येते म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? म्हणून म्हणतो का याच्यापेक्षा वरच्या जाणता पाहू जग्गू बाबाच्या वरच्या. मी काय म्हणते, हा. आपण एकदा तरी, मी म्हणते आपण एकदा आता शेवटची हा. त्या जग्गू बाबाकडे जाऊन पाहू. अच्छा त्याच्यानंतर जर आपल्याला आराम लागला नाही, हा. त्याच्यानंतर आपण जाणता बदलू. तर मी येणार नाही याच्यानंतर त्याच्याकडे. कोणाकडे? जग्गू बाबा का तू म्हणते एक वेळा मी तुझ्या सोबत येतो, तुझी इच्छा पूर्ण करतो, पण मग जग्गू बाबाला जीवनामध्ये मी ओळखणार नाही. त्याच्या पुढे पाहू. जर आपल्याला आराम लागला नाही हो. तर पुढे दुसरा जाणता बदलू. पण आता एकदा शेवटचं म्हणून तरी त्या जग्गू बाबाकडे चला. ठीक आहे ना. तू म्हणते तर छान जग्गू बाबाच्या घरी जाऊन आणि आपण आपली समस्या सांगून चला ना. चाल बरं. चला. बापरे पाय तनाची झोपडी होती हो ना. ह्या जग्गू बाबाची. हो तनाच्या झोपडीत राय हो बरोबर आहे बा. पाय 2 मजली बिल्डिंग बांधवली. 2 मजली बिल्डिंग. हो. मला सांगा, हा. आज त्या जग्गू बाबाची एवढी महिमा आहे, ह्या एवढे बायानं माणसं या दरबारामध्ये आले. अरे त्याची चालते तो चांगलं करते, वा. पण आपण आवाज देऊन पाहतो. मी आवाज देऊन पहा. आहे का घरी? हो ना. बाबाजी हो, बाबाजी म्हटलं माझे बाबाजी. ओ जग्गू बाबाजी, अरे मी पाटील आणि पाटील मोठ्या संकटात सापडलो. चेड फेकायचा ते नंतर फेकच्या बाबाजी. अच्छा 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 अच्छा. आमची मोठी परिस्थिती पहा, पण आमच्याकडे लक्ष द्या बाबाजी. या बाबाजी या या आसनावर उठून या 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 या. बाबाजी बाबा कोणती भाषा बोलते ना? छैया छैया. बाबा की सवारी चल रही. हा बाबा समज. बाबाजी मी पाटील बोलतो. बोला. खूप मोठं संकट आलं कोणता संकट पडला? आणि तुम्हीच आमच्या घरचं सर्व सुख दुःख पाहू शकता. तेरा मकान तो मैंने बांध के दिया था रे. हो 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 बरोबर आहे. सही है. हो हो बांधलं पण पुन्हा उलटलं बाबाजी. चेड़े लागले. हो हो अभी मैं बैठने के मेरे बघा 7 गाई दिल्या, हाँ 3 म्हशी दुधावर टाकल्या. आज्ञा. माझी आई 8 दिवस झाली मरून गेली आणि माझ्या लहान मुलीची तब्येत नेहमी खराब राहते बाबाजी. ती लहान पोरगी दूधला पे. हो आणि पुन्हा समस्या सांगतो. आता बायकोच्या हाँ ह्या झाल्या घरच्या लोकांच्या. बायकोची समस्या सांगतो. हाँ बायको रात्रभर
झोपतही नाही आणि झोपूही देत नाही. कोणाला तुला नाही झोपू दे. हे तसं नाही. हा, घरच्या लोकायले हा, हा. झोपत बी नाही आणि आम्हाला घरच्या लोकांना झोपू बी देत नाही. ठीक आहे. तिने कोणी हात लावत नाही हा. तरी मोठ्यानं चिल्लाया मारते अर्ध्या रात्री. मग गावातले दुसरी समस्या हा. आणि तिसरी समस्या कोणती आहे? एका घंट्यानं लग्नी कोण जाते. तो दरवाजा वाजवते. बाबाजी एवढं दुःख असून फक्त तुम्हीच छेडू शकता बाबाजी. तिचं शुगर बनलं असेल. शुगर नाही वाढलं. नेलं होतं डॉक्टरकडे. हे बाहेरचे चेला काय का जी. तुम अभी 5 मिनट बाहर बैठो. ठीक आहे बाबाजी. घर में घुसना नहीं. मी बाहेर बसू. बाहर छपरी. छपरी दरवाजा लगा ले. ठीक आहे बाबाजी. पाटील पाठवू. पाटिल को भेज दे. जा कमला. मैं निकाल दो. मेरा जब तक काम नहीं होता जब तक तू अंदर मत आना. ठीक आहे बाबाजी. आया तो देख ले. आणि पूर्ण पण मजबूत कर जा. तिला पूर्ण बांधूनच घेतो. ठीक आहे बाबाजी. मैं बैठ ना दे मेरे को. तुम्ही चला ना सोबत. बाबाचे नुकतेच वेगळे आहे. नेहमीचेच काम आहे आपलं. आता जसे बाबा सांगतील जग्गू बाबा तसं करू. अभी झोली खोलने दे. तू जा ना. डोक्यात लावलं. अरे नाही ओळखीचे आहेत आपले बाबा. मला कसं तरी वाटते बा. काय नाही वाटत. तुझ्या मी बसतो छपरीत. मेरे को असं 1 तास लागेल. पूर्ण काम व्हायला अजून काय लागणार आहे. जा असणार बसले बाबा. तुझ्या जा. बस. चल बैठ. टेंशन मत लेना. नदी का दूर मार रहा है. क्या तेरे को तकलीफ है बता. बाबा हाँ बाबा क्या हो गया. 40 वर्ष झाले बाबा लग्नाला. हाँ अजूनही काहीच नाही. तुला संतान नाही. हो बाबा. तुला मी करून देतो. हा? संतान तू काम टेन्शन घेते. नाही बाबा. अ, मोठ्या आशेने आली बाबा तुमच्याकडे. बाई काय? ती गर्भपिवशी एका जात्याला बांधली. कोण बांधली ते नाव सांगू. सांगा बाबा. का दाखवू तुले. ती गर्भपिवशी नाही का एका जात्याला बांधली. ए, तू चला आहे ना रे. ऐसा रे. और कौन सी परेशानी है. बाबा हाँ आमच्या गाई दूध देत नाही. हाँ आमच्या म्हशी पण दूध देणं बंद केलं बाबा. ठीक है. और बता क्या परेशानी है. माझ्या मुलीला ताप येते बाबा. हाँ और कौन सी परेशानी है. बाबा हाँ चल इधर अपना. रात्रभर झोप नाही लागत बाबा. आता बरोबर झोपशील. हा गज्जू बाबाच्या साधा तुले. हो बाबा. चल हात बता. नदी का समझ. बाबा क्या हो गया. अरे नाड़ी देखने दे. बाबा नाडी खिचली. इधर आ. बाबा क्या हो गया. नाडी इथे राहते बाबा. नाडी म्हणजे कुठून परमानंतून नळ्या निघतात. त्याचा चेक करावं लागते. इधर आ. ऐसे बोला. कशी बाबा. इधर मुंह कर. ये इधर ये अपना घूंघट नीचे कर. सीधी दाग आगे. ए चैताली ए श्री हल ए श्री हल हल. ए श्री ए दादा हा बोराला ए भाई थोड़ी सी हाथ नीचे कर. उधर देख. बाबा हाँ खा बाबा तुम्ही. छाती में धड़कन कैसी है बता दे. पीछे पलट इधर.
हाँ इधर आ इधर आ नहीं तो काम नहीं जमा दूंगा इधर आ पीछे पलट घूम तेरे को फादर तेरे को सपना दिखता क्या हो बाबा तुला का दिसतं सपनात स्वप्नामध्ये बाबा हा स्वप्नामध्ये काय पण दिसते बाबा का दिल्ली बाई दिसते का काय दिसते लहान लहान मुलं दिसते मेल्या बाया दिसते बाबा नीला बाई दिसते हो बाबा मैं तेरे को अभी नींबू बना के देता ठीक आहे बाबा आज लेकिन पैसे लगेंगे हो बाबा तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे देईल काय धंदा सुरू करू शकतो कर का कार भरो पताल वाले यही कालम कालम मठा दिन को का श्रम करो सुना छुचे मत में कर बनाओ श्री मत को गुरु में छोड़ ना यार मना छोड़ा ना नहीं तो आप छोड़ा मत ये पकड़ एक रात में जब तू सोएंगी हो बाबा एक अपने पीछे रखना और एक ऊपर रखना ठीक आहे बाबा छाती के ऊपर रखना हो बाबा फिर जा अभी सुखी रह जा काम तेरा जमा दिया ठीक आहे बाबा चल चलो शांत्या माये त्याच्यावर पोट आहे मला एक बायको एक दोन पोरं माया कायच्याला फरक पड तू माझ्या करून दिला तू माझ्या बनून दिला आता इले पेटत तो आग्या पेटतात या बहिणीची पूर्ण आगत मिटू घरी नाही जात हिच्या फेकतो वाढ इले आग्या पेटला का अशी पश्चार होते थांबत येईल मा घराकडे आता पाच घेतले आता 20,000 लागेल चलो अरे हातावर तांदरी बोटावर दिवा ये रे ये माझा माझी बाबा हातावर तांदरी बोटावर दिवा ये रे ये माझा माझी बाबा अरे हातावर तांदरी बोटावर दिवा ये रे ये माझा माझी बाबा हातावर तांदरी बोटावर दिवा ये रे ये माझा माझी बाबा अरे ये रे ये रामाजी बाबा ये रे रामाजी बाबा आता बतानी बोटावर दिवा ये रे रामाजी बाबा आता बतानी बोटावर दिवा ये रे रामाजी बाबा एवढी साल मासा आता एक अजून कोणता हात चेड चेड म्हणजे लगीच लागलाय पण चांदण्याच्या हात आहे आता इले आग्या बेताळ फेकतो आग्या बेताळ फेकला घरी नाही जात अशी इले आग फेकते या कोटर पण जमून देतो काम की जात काय झालं बाबा अरे आता चंदू बाबा
चहा बहीण 1 घंटा नाही झाला बाबाच्या घरून आलो एवढं बांधून दिलं 5,000 रुपये घेतले शाला याटोवाल्याला शाल केल्यावर देतो शाली भाऊ हॅलो ओ शाली भाऊ अरे काहून का नमस्कार नमस्कार काय झालं अरे माई पाटलीन बाई ना खूपच एका हे करून राहिली एका रंगाची काय झालं पाटील अंगामध्ये आप पेटली म्हणते अंगात थैली नाही थांबून राहिली अरे बाप्पा पाय ना ओ शाली भाऊ पाय ना का मग खूपच झालं बा शाली भाऊ पाटील अरे पाटली कशी करून राहिली अरे आता मी आदत करते पहिला भाऊ करी होती शाली भाऊ शाली भाऊ घुमलं काही नाही अरे आता चालो का मी जग्गू बाबूचे हा जग्गू बाबाच्या इथून जगू बाबा घरून आले आता जानतेच्या इथून अरे आघात जानता है हा एक काम कर ना मी का म्हणलं तू मार्गात आहे ए शाली भाऊ अगं तू मार्गात आहे माझी विनंती आहे तुले ऐकून घे थोडस पाणी तर बनवून दे बनवून देतो ना मी दारू ठेवतो इकडे. लगेच सांगा. अरे, त्याला थोडसे आगून फागून केली पाहिजे आणि आपण एक सेवक आहो करून दिलं पाहिजे भगवान बाबा जुमदेव जी को प्रणाम मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम पाटील इकडे या आपला आराम आहे का काही नका तिथं. हो आराम आहे का काय नुसतं पडली तर हे पाणी तुम्ही मारता का मी मारून देऊ मी नवऱ्याला काय हरकत नाही धावून तर नाही ना येईन असतं म्हणून दवाखान्यात तू सलमान कर 20,000 लेना है पाटील पाहिलं बरोबर दादरू केलं बाबा कमला कसं लागते हो आता आता ठीक वाटते मग. हा? आता ठीक वाटते. आता अंगार बंद झाली का हो जे अंग पेटलं होतं तेव्हा खूप हो हा? अंगाची आग कमी झाली बा. पूर्णच कमी झाली हो अरे बापरे शालिक भाऊ मानी हो पूर्ण चांगला कमी झाली म्हणते कमला पाटली अरे बापरे पूर्ण ठीक आहे हो तुम्ही ना कोणाला गुरु बनवला पाटील हा. तुम्ही आता दबा ठेवा. पाटील हा, आम्ही शेवळीमध्ये आहो मार्गामध्ये या. मार्गामध्ये आहो आम्ही अच्छा तर मी ना बाबाचं नाव घेतलं हा. आणि तीर्थ करून दिलं आराम लागला पाटीलले हो का तुम्ही अधिक मध्ये या आम्ही अनेक मध्ये आहो हो. हो तर तुम्ही मार्गात आहात म्हणून तीर्थाला आला का काही पैसे गिसे काही लागतात काही नाही लागत आम्हाला पैसा नाही लागत हा. ना प्रसाद लागत फक्त अगरबत्ती लागते त्याच्यावर तर काही नाही लागत हो का हो पाय बोल का म्हणते बापूजी हा. बापूजी मला सांगा त्या जनताकडे आम्ही एवढा पैसा खर्च केला जी त्या जनताने कोंबडे बकरे दिले बराबर आहे तुमची गोष्ट पाटली बापूजी हा. एकही रुपयाचा आराम लागला नाही जी. हा. आणि तुम्ही अशी कोणती जादू केली जी की तुम्ही एका मिनिटात माझ्या पूर्ण अंगाची आग कमी झाली. बाई जादू नाही केली मा कोणती जादू आहे जी बाबा हे गाणे आहे बाबा झुमदेवजीची मेहरबानी आहे समजली बाबा झुमदेवजीचं नाव घेतलं त्याच्यामध्ये बहुत पुण्य आहे मा बापूजी तुम्ही अनेक पाले या तुमचे पुण्य मी कधी विसरणार हो. नाही जी. बापूजी हा मला सांगा हा या एवढूशा तुम्ही पाणी करून दिलं हो. त्या पाण्यावर मला आराम लागला हा हा मग त्या मार्गात आल्यानंतर जर माझं दुःख दूर होईल बाय बाई
पण बाकी तुम्हाला दोघा नवरा बायकोने नेमानं वागा लागल. हो बापूजी. समजली? बापूजी हा. तुम्ही आम्हाला त्या मार्गदर्शकाकडे घेऊन ठीक चला. आहे, काय हरकत तुम्ही नाही. जसं जसं म्हणाल आम्ही तसं करू, कारण मला आराम लागला पाहिजे. तुमची इच्छा आहे, तुमची इच्छा परिपूर्ण करून टाकी, काय हरकत नाही. ठीक आहे बापूजी. पण गोष्ट एक आहे. एक काम करा हा. ना, तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या. ठीक आहे, ठीक आहे. तुमची पत्नी मी हो. आणि पाटलीन हा. मार्ग घ्यायला जाऊन ठीक आहे, ठीक आहे. कोणाकडे द्या लागल? हा? कोणाकडे द्या लागल? आपले प्रकाश भाऊ आहेत ना, होय साहेब. होय साहेब, कांद्रीले. तांद्रीवाले. बरोबर, ठीक आहे. चायच्याकडे चाललं जाऊ. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाही, आमच्यावाले सेवक आहे. तुम्ही ना त्यानेच मार्ग द्या. काही सेवक हो का? हो जी. त्यांच्या जेवढून सेवा घेतली हो, ना, हो, हो. मग आम्ही घेतो ठीक आहे, ठीक त्याच्यामध्ये. आहे. या तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या, विमलाबाईला घेऊन या. ऐका बा, मी काय म्हणते, ते बापूजी सांगते घेऊन टाकू सेवा. आपण मार्ग घेऊन टाकू, कारण आपल्याला आराम लागला पाहिजे. मार्ग घेऊन तर पुन्हा बाबा बदलवून. नाही बा, आता बाबा नाही बदलू. त्या जनतेचं घर भरता भरता आपण भिकारी होऊन जावं. बरोबर. पतिराया, हा. पतिराया तुमच्या पडते मी पाया, आपला संसार जाईल वाया. घरी राहू नका, मागे पाहू नका, विश्वास आला मला. परमात्मा एक देऊ चला राया, मार्गात जाऊ चला हो राया, मार्गात जाऊ चला हो राया, मार्गात जाऊ चला. पतिदेवा तुमच्या पडते मी पाया, आपला संसार जाईल वाया. घरी राहू नका, मागे पाहू नका, अविश्वास आला मला. अरे परमात्मा एक देऊ चला हो राया, मार्गामध्ये जाऊ चला हो राया, मार्गामध्ये जाऊ चला हो राया. चला, आपल्या पतीला आवाज देऊन पाहिला पाहिजे आणि आपल्या पाटलाले सेवा घ्यायला गेलं पाहिजे. आहा आहा कारभार ने दे माझ्या लहान नारी, इमला 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 ओ इमला इमला काय हो? इमला काय सांगू तुले, काय? तो पाटील भेटला रस्त्यामध्ये. पाटील भेटली पाटीलला पाटील भेटली. म्हणजे काय झालं? पाटीलची खूप तब्येत खराब आहे. हो, म्हणजे अंगाच्या अंगार होऊन राहिली म्हणते. काय सांगताय तुम्ही? हो तुम्हाला माहिती आहे हा. ना, त्यांची तब्येत खराब आहे, हो, तर आपण त्यांना काही मार्गाबद्दल सांगितलं पाहिजे. तर हे का म्हणे, जसे आपण मार्ग घेतले तसे ते बी मार्ग घ्यायला तयार आहे. घ्यायला तयार आहे ना? हो, पण मी काय म्हणलं, त्याच्या घरी जाऊन आणि त्याला घेऊन जाऊन. ठीक आहे, ठीक आहे, चला मग. चल. बरं, आवाज का बरं? इमला तू येते झुबीर, आम्ही आवाज देतो. ठीक आहे. पाटील साहेब हो, पाटील साहेब, पाटील साहेबजी. ओ पाटील साहेब, नमस्कार शालिग्रावजी. नमस्कार नमस्कार. आणलं का विमला? आणलं, आणलं. नमस्कार बाई. आमच्या
आमची घटना यायला मालूम आहे तुमच्या घरवाल्याले. नेहमी आम्ही यायच्याच ऑटो सांगतो, पण अचानक आले आणि यांनी एक तीर्थ बनवून दिलं बाबाच्या नावानं. माझ्या पत्नीच्या अंगातली पूर्ण अंगार कमी झाली बाई. तुम्हाला माहिती नसेल, हो आम्ही मार्गात आलो. तुम्ही मार्गात आम्हाला आहात सर्व काही माहिती आहे. तर म्हणून शारीकजी म्हणते तुम्हाला कांदरीला चाला लागते म्हणते. माझ्या मार्गदर्शकाकडे तुम्हाला सेवा देतो म्हणते, आम्हाला घेऊन चाला बाई. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, पाटली नाही ना तुम्ही या. हो, बरं. ठीक आहे. कमला बिमला मिळून चालल्या मार्ग घेण्या मार्ग घेण्या कमला बिमला मिळून चालल्या मार्ग घेण्या मार्ग घेण्या जीवनाचे दुःख सांगाया जीवनाचे दुःख सांगाया हनुमान जीवनाचे दुःख सांगाया त्या भगवंता भगवान ताकदीने वाचले. जीवनाचे दुःख जीवनाचे दुःख सांगाया त्या भगवंता भगवान ताकदीने वाचले. चला जाऊ विनंती करो चला जाऊ विनंती करू बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी सजीने वाजले. चला जाऊ विनंती करू बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी सजीने वाजले. बाबा डोंगरजीचे उपकार बाबा डोंगरजीचे उपकार अनुमार्गास अनुमार्गास जिरे हो जिरे. बाबा डोंगरजीचे उपकार आम्ही मार्गास आम्ही मार्गास जिरे हो जिरे. दुःखदारीच्या कारण दुःखदारीच्या कारण करू तत्वाचे पालन हो. चला दिरेत चला दिदीन करू तत्वाचे पालन हो. चला दिरेत चला दिदीन दुःखदारीच्या कारण करू तत्वाचे पालन हो. चला दिरेत चला दिदीन तत्वाचे पालन तीन शब्दान भगवान हो. त्याला दिरेत त्याला दिदीन तत्वाचे पालन तीन शब्दाचा भगवान हो. त्याला दिरेत त्याला दिदीन शब्दात भगवान वाचनीय माझा सन्मान हो. त्याला दिरेत त्याला दिदीन शब्दात भगवान
पाच नियमाचा सन्मान हो त्याला धीर त्याला धीर पाच नियमाचा सन्मान पाच नियमाचा सन्मान सन्मान त्याही प्रमाण ते गायन हो त्याला दिलेत त्याला दिलं आलं भोयर साहेबाचं घर पाटील हा. हे घर आलं भोर साहेबाचं. तुम्ही द्या आवाज आम्ही तुम्हाला शकत नाही ते. मी आवाज देतो. पहिल्यांदा आलो आम्ही हो हो ठीक आहे द्या आवाज द्या त्यावर पाटील इकडे उभे राहा. चला आवाज दिला पाहिजे. भोयर साहेबजी हो भोयर साहेबजी साहेब भोयर साहेबजी घरी ऐका म्हणलं भोयर साहेब. नमस्कार गुरुजी नमस्कार. साहेब हे आपल्याकडे आले यायला मार्ग द्यायचा होता आपल्याला. मार्ग द्या हो जी. मार्ग करतील का करतील म्हणजे आता पा ते माझ्यावरी आले मी तुमच्यावरी आलो. त्याने जो नियम होते ते सांगितले मी ह्या नियमात तुम्हाला चाला लागल. हो तर त्याने तीर्थ बनवून देता त्याला आराम लागला घरवाले तिच्यावाल्या त्याच्यावाल्या. तुला तीर्थ बनवून देणार हो जी. आराम पडला हो जी. अच्छा ठीक आहे हो. अजून काय केला हा अजून काय सांगितलं आता त्याच्यावर 5 गाई पण केला म्हणते 3 म्हशी मेला म्हणते. अच्छा मी त्याच्याकडून ऐकलं हा ठीक आहे ऐकून घ्या. पाटील सांगा बोला बोला साहेब साहेब 7 गाई गेल्या 3 म्हशी दुधावून आटल्या आई मरून गेली 8 दिवसात. एक मुलगी नेहमी बिमार राहते साहेब. अच्छा आणि त्या जग्गू बाबाकडे गेलो आम्ही ज्याच्याकडे नेहमी जातो. कोणता आहे चक्कू बाबा जग्गू बाबा राहते अच्छा तर त्या जग्गू बाबाकडे जातो आम्ही नेहमी. अच्छा 50 वर्षापासून आमचा पोचलेला त्याला राहतो. तर त्या जग्गू बाबाकडे गेलो आणि जग्गू बाबाकडून आम्ही घरी नाही येत हा तर माझ्या पत्नीला आग्या बेंतल पेचवला आणि माझी पत्नी जाऊ जाऊ पडे थांबत नव्हती तर आम्ही शालिक भाऊच्या येतो नेहमी सांगतो दवाखान्यात नेण्यासाठी. अच्छा तर साहेब आम्ही शालिक भाऊला फोन केला मी ना शालिक भाऊ आले आणि मी म्हटलं शालिक भाऊ काही सांगितलं पडून राहिली तू परमात्माच्या मार्गामध्ये आहे तर थोडं फक्त बनवून दे दवाखान्यात जाऊपर्यंत. दवाखान्यात जातपर्यंत तर त्यांनी तीर्थ बनवलं साहेब आणि माझी पत्नी पाटलीन कमला पाटलीन दुरुस्त झाली. आणि म्हणून आम्ही शालिकीला म्हटलं की आम्हाला पण मार्ग घ्यायचा आहे. आमची तुम्हाला विनंती आहे आम्हाला मार्गात यायचा साहेब. बाबू मार्ग हा पैशाला मिळत नाही का पैशाला मिळत नाही. अच्छा याची हमी कोण घेईल नाही तुम्ही जसं सांगा ना आम्ही तसं करू. आम्ही तुमचे जे तत्व आहे जे नियम आहे मार्गातले ज्या पद्धतीनं कार्य सांगाल ज्या पद्धतीनं करावं लागेल त्या पद्धतीनं करू साहेब. आम्ही अनेकचे माणसं पहिल्यांदा मार्गात येऊन राहिलो आम्हाला काय याचं ज्ञान आहे. तुझ्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत हा तुमच्या कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये आम्ही दोघं पती पत्नी माझी आणि माझे वडील 3 आणि 2 मुलं 5 लोक आहे साहेब. 5 लोकांचे हो जी. मग 5 लोक आले आहेत का नाही 5 लोक आणा लागेल का 5 लोक आणावं लागते अच्छा तेव्हा मार्ग मिळते. ठीक आहे तर 5 लोक घेऊन येऊन हा 5 लोक तुम्ही घेऊन या अच्छा घरची साफसफाई करा. अच्छा म्हणजे तुमच्या घरी कोणत्याही देवाची जर फोटो असेल हो असं सांगून द्या आम्हाला. कोणत्याही देवाची जर फोटो असेल किंवा अच्छा. तुम्ही जर धागे तुझे त्या कोण्या महाराजाने धागे बांधला असेल ते धागे तोडून फेकावे लागतात.
म्हणजे एकही फोटो ठेवायची नाही, एकही फोटो ठेवायची नाही, सर्व शिरवून टाकायचे. सर्व विसर्जन करायचे. अच्छा अच्छा, विसर्जन करायचे. विसर्जन करते वेळी पद्धतशीर मध्ये विसर्जन करायचं. घराचं आपलं पूर्ण स्वच्छता करून स्वच्छता करून सारा सुरो करूच नाही. तुम्ही या, आम्ही- पुरा परिवार घेऊनच नाही. परिवार घेऊन येऊ. हा, परिवार घेऊनच नाही या लागते. ठीक आहे साहेब, आम्ही 4-5 दिवसांनी येतो. नाही 3 दिवसांना या ना, नंतर कधी या, कोण केव्हा म्हणलं या. 3 दिवसात? हा, केव्हा या. ठीक आहे साहेब, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद साहेब. परमपूज्य परमात्मा भजन मंडळ शाहीराय श्रीहरीजी मोहोड यांच्याकडून आमच्या पार्टीला 51 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. त्यांना बाबाचा आशीर्वाद आणि आमच्या पार्टीकडून नमस्कार. सर, हा झाला वळण, मार्गातलं वळण लागलं आपल्याला. म्हणजे पती पत्नी मार्गामध्ये गेले आणि भोयर साहेबाकडे जाऊन त्यांनी मार्ग घेतला आणि त्यांचं जीवन सुखी झालं. ज्यांच्या त्यांचं पूर्ण नातं खतम झालं. आता एक कहाणी, आता तुमच्या समोर एक कहाणी. मार्गात आल्यावर 5-4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम आपण पाळत नाही. असा कसा भगवंत म्हणते. आणि अशीच एका शेवकाच्या घरी, गुन्हेगाव तहसील पवनी, जिल्हा भंडारा, इथे घडलेली सत्य कहाणी आहे. आम्ही या शेवकांनी असं व्हायला नाही पाहिजे. ह्या कहाण्या कुठून तयार होते? आमच्या शेवकापासून. आम्ही शेवकाच्या असे वागलो नाही तर ह्या कहाण्या निर्माण होतील नाही आणि ह्या तुमच्या समोर सादर होतील नाही. म्हणून ह्या कहाण्या तुमच्या समोर सादर करावं लागते. अशी एक बिकट घडलेली कहाणी एका शेवकाची तुमच्या समोर सादर करतो आणि प्रथमच करून राहिलो आहे. तरी सर्वांनी शांत चित्तानं सर्व शेवकांना माझा नमस्कार आहे. या कहाणीचा आस्वाद घ्यावा. तसेच बबनजी चौधरी यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाची पारितोषिक मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. त्यांना बाबाचा आशीर्वाद आणि मंडळाकडून नमस्कार. हा, तसेच प्रकृती ऋषी तसेच बाबाची सेविका प्रकृती रोशनजी भोयर यांच्याकडून आमच्या मंडळाला 101 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. त्यांना बाबाचा आशीर्वाद आणि आमच्या मंडळाकडून नमस्कार. यांच्याकडून 151 रुपयाची भेट मिळाली. आभारी आहे. स्वतःचे परिणाम. धन्यवाद. तसेच मंगेशजी हुड, रत्नाकरी भारत, सूरज नवकरे आणि दिलीप टेके जावई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेले आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. तसेच मंगेशजी हुड यांच्याकडून 500 रुपये, रत्नाकरजी घारट 500 रुपये, सूरज नवकरे 500 रुपये आणि दिलीपजी टेके 200 रुपये
साऊंडचा सत्कार असते ना. तसेच बाबांचे सेवक उत्कर्ष देवारांची मोकरकर, मुक्काम कनान आणि तसेच शंकरजी महल्ले मुक्काम कनान यांच्याकडून 501 रुपये मिळालेले आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे त्यांना बाबांचा आशीर्वाद. मंडळाकडून नमस्कार. तसेच भारतीय जनता पार्टी मीना सुरेश कळंबे पारशिवनी तालुका उपाध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे अथर्वजी लोणेकर मुक्काम कनानवाले बाबाचे सेवक यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. तसेच आमचे प्रिय बंधू राजेंद्रजी राऊत, राजेभाऊ राऊत मुक्काम खंडाळावाले यांच्याकडून बाबाचे सेवक यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी असतो. तसे प्रणाम. धन्यवाद. तर कहाणी गुळेगाव, गावाचं नाव गुळेगाव, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. आणि घटना घडली कोणाच्या घरी? छगनलालजी सावरबांधे आणि त्यांची पत्नी शिलाबाई. पहा, मार्गात आल्यावर 42 दिवसाचं हवन दिल्यावर हे सेवक लोक कशा चुका करतात आणि त्या झालेल्या चुका व्हायला नाही पाहिजे म्हणून आम्हाला ही कहाणी सादर करावी लागते. आणि म्हणून कहाणीला सुरुवात करतो. बघा, मार्गदर्शक चिचार गावचे आहेत जयरामजी दिघारे यांनी मार्ग दिला होता. ही अशातली कहाणी आहे. शांत चित्तानं लक्ष असू दे. मार्गामध्ये येऊन केली चतुराई अनपती देवा पती देवाची रे भाजी पती देवाची रे भाजी चतुराई कशी केली? कशी? पक्क्या होणारे 4 दिवस बाकी होते. बायकोर मोहीम झाला. कसं काम? जबरदस्ती करून ब्रह्मचारी उलट पाळलं नाही. अरे, आणि त्याच्यामुळे त्या सेवकाला मग त्याच्या कशा भगवंताने गती केल्या. कहाणीकडे लक्ष देऊ. दिवस जवळ आल्यावर ब्रह्मचारी तत्व त्याने केले दूर. झाला बापा गोईत पत्नीवर जबरदस्ती 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 रे हो जिने अन ब्रह्मचारी वट नष्ट केलं आणि मोठ्या नाकानं मार्गदर्शकापाशी माफीचे कार्य घ्यायला गेले. बायकोने इकडं त्या तू भाल्याची धमकी दिली का खबरदार तुला
ब्रह्मचारी उलटच काम सांगितलं तर मार्गदर्शकाने सांगायचं नाही. असं जे करण भगवंत ते पाहिले जाईल असा तो शेवट छगनदार असे वाईट काम केले त्याने. बघा या काय मार्गदर्शकाला देऊन विश्वास असं म्हणजे माझा त्याग घडला बिनधास्त. अरे वा आणि भगवंताने पाहिला त्याला त्रास त्याच्या मस्तीनं जिरे त्याच्या मस्तीनं जिरे हो जिरे. कहाणी कुठची आहे? कुठली पवनी जवळ आहे गाव पुढे गाव. पवनी जवळ आहे गाव पुढे गाव. असं जगनलाल सावरवाने देवताचं नाव आणि माहित नसेल तर विचारून पाहावं. माझे दादा रे दादा माझे दादा नाही दूर. माझे दादा रे दादा माझे दादा नाही दूर हो. माझे दादा रे दादा माझे दादा नाही दूर. माझे दादा रे दादा माझे दादा नाही दूर हो. तो 15 वर्ष वांजटपण होतं त्याला छगनलालला आणि शीलाबाईला. वांजटपण म्हणजे मुलं बाळ नव्हते. अशीच एक बाई त्या गोडे गावात येते पाहुणी म्हणून शीलाबाई तुझ्याबाई. आणि ते मार्ग त्या चर्चा बैठकीत सांगते की मला 40 वर्षापासून मुलं बाळ नव्हते. मी मार्गात आली आणि मला एक मुलगा आणि मुलगी झाली. तर तिच्या चर्चा बैठकीतलं भाषण ऐकून छगनलालची पत्नी शीलाबाई ही तिथं धावत जाते त्या चर्चा बैठकीत. आणि त्या चर्चा बैठकीत जाऊन त्या पूजाबाईला विचारते बाई तुला कुठून मार्ग घेतला. असं 40 वर्षापासून तुला मुलं नाही झाले. तर मी बी तशीच 15 वर्षापासून वाजोटी हो मलाही मुलं बाळ नाही. आणि काय होते काय 15 वर्ष होत वांजटपण. 15 वर्ष होत वांजटपण. मार्गात आल्यावर झालं संतान. असं एक मुलगी बापा 2 मुलं. माझे दादा रे दादा माझे दादा सांगतो माझ्या कुलं. माझे दादा रे दादा माझे दादा सांगतो माझे मुलं. माझे दादा रे दादा माझे दादा सांगतो माझ्या कुलं. माझे दादा रे दादा माझे दादा सांग
कहाणीला सुरुवात. आता त्या गुढे गावामध्ये एक पाहुणी येते आणि ते चर्चा बैठकीत तिला संधी देते. ती पाहुणी काय म्हणते आणि तिच्या ऐकून छगनलालची पत्नी शिलाबाई काय करते, कहाणीकडे लक्ष असू दे. मी या गावात पाहुणी आहे, पाहुणी म्हणून आली, पण मला आज या चर्चा बैठकीत 2 शब्द बोलायची संधी दिली. मी एक सेविका आहे, 40 वर्ष झाले, मला काहीही बोलबाळ नाही. आणि ज्या वेळेस मार्गात गेली त्यावेळेस मला वृत्तप्राप्ती झाली. खूप खूप छान झाले हो. आणि खरंच बाबांची अपराम कृपा आहे की खरंच जोही या सेवेत असेल ना तो कधीच नाराज नाही, तर हाशी खुशीने संसार करेल. पण नीती नियमाने जर वागले ना तर सगळं काही बरोबर नाही तर काही अर्थ नाही. मग म्हणून मी म्हणते की ज्या वेळेस मार्गात गेली त्यावेळेस काहीही चांगलं नव्हतं आणि मार्ग जेव्हा मी पकडला तेव्हा खरंच अतोनात बाबांची कृपा, धन्य असं ते बाबाचे की खरंच मला मूलबळ झाले आणि माझ्या घरी सुख शांती खूप लाभली हो. मला हे 2 शब्द बोलायला संधी दिली. नमस्कार. बापरे,